उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भल्या पहाटे चाकणमध्ये दौरा, वाहतूक कोंडीच्या समस्येचा घेतला आढावा। खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शन आता महिनाभरासाठी ढकललं पुढे। चित्रपटाच्या प्रदर्शनाला माहिती आणि प्रसारण खात्याची स्थगिती। भामटेपणा करू नका, कायद्याच्या चौकटीतच काम करावं, सर्वोच्च न्यायालयानं ईडीला सुनावलेत खडेबोल। कबुतरांना अन्न पाणी देण्याची हायकोर्टाकडून बंदी कायम, तज्ञ समिती गठीत करून सखोल अभ्यास करण्याचे दिले निर्देश। लोकल ट्रेनमध्ये हिंदी मराठीवरून 2 महिलांमध्ये बाचाबाची, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल। महादेवी हत्तीणी संदर्भातला वाद मिटला, नांदणी मठाच्या परिसरात आरोग्य केंद्र उभारू, राजू शेट्टींची माहिती। नांदणी मठाच्या हत्तीणी संदर्भात आज मुंबईत होणार बैठकीला राज्य सरकारचे वकील, नांदणी मठाचे वकील आणि वनताराचे वकील एकत्रित येऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्याचा ड्राफ्ट करणार तयार। नवनीत राणा तू जातीवाचक बोलू नको म्हणत व्हिडिओ तो नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा राहुल गांधींचा आरोप, 11 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा। कपिल शर्माच्या कॅनडा इथल्या कॅफेवर पुन्हा गोळीबार, महिनाभरात दुसरी घटना। लॉरेन्स बिश्नोई गँगमधील एका सदस्याकडून सोशल मीडियावर पोस्ट करत हल्ल्याची जबाबदारी। आज राज्यभरात नारळी पौर्णिमेचा उत्साह, कोळी बांधवांच्या उत्साहाला उधाण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।